आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने 19 वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पतीने पत्नीचा गळा आवळून खून करीत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळ टाकून दिला होता। मात्र पोलीस तपासात पतीचे बिंग फुटले। पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सदर पती विकीराव यास ताब्यात घेतले। अमृता कुमारी विकीराव यादव 19 सध्या राहणार सातपूर, मूळ राहणार नेपाळ असे मृत पत्नीचे नाव आहे। विकीराव यादव वय वर्ष 20 असे ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे। पोलिसांनी माहितीनुसार गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोर नदी पात्रालगत झाडाझुडपात मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी सकाळी एक महिलेचा कुजलेला अवस्थेत मृतदेह आढळून आला। नाशिक तालुका पोलिसांनी मृतदेह फोटो शहर व ग्रामीण पोलिसांना पाठविले। त्यामुळे वर्णन पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद असल्याची पंचवटी पोलीस ठाण्यात या महिलेशी जुळले। मृतदेहावरील कपडे व टॅटू पाहून मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले। चौकशीत पतीने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली। चारित्र्याचा संशय व विवाहित सासऱ्यांनी काही न दिल्याने माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ केला। त्याने पत्नीच्या ओढणीने गळा आवळून खून केला व मृतदेह झुडपात टाकून पळ काढला। त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचे समोर आले आहे। काल दिनांक 4/3/2025 रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये चांशी शिवार किंगस्टन क्लबच्या जवळ त्या रोडवरती पहाडावरती थोडं टेकाडसारखं आहे, तिथे एक अनोळखी स्त्री जातीचा मृतदेह सापडला होता। तर आम्ही पोस्टमॉर्टम केलं। पोस्टमॉर्टममध्ये तिचं गळ्यावरती फास आवळून ती मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्याच वेळेस आम्ही सदर महिला अनोळखी महिला कोण याच्यासाठी नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना माहिती दिलेली की असे आमच्याकडे एक अनोळखी स्त्रीचं सापडून आलेलं आहे, तर त्याचा म्हणजे तुमच्याकडे काय मिसिंग वगैरे दाखल आहे का ते कळवावं। त्यांच्या गुन्हे शाखेची पण आम्ही मदत घेतलेली। पंचवटी पोलीस स्टेशनचे एक हवालदार वाडकर आहेत, त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनचा संपर्क साधला। त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक अशीच मिसिंग कंप्लेंट आहे, तिचा तपास ते करत आहे। मग आम्ही त्यांनी जे वर्णन सांगितलं ते परिसर त्या याच्याशी मिळतं होतं। जे काही टॅटू वगैरे त्यांनी मार्क सांगितलेले ते मिळते होते। मग आम्ही त्याची खात्री केली तर तेच होतं। मग त्यांना सांगितलं जे कोणी फिर्यादी आहे त्या मिसिंगमधला त्यांना बोलवलेलं पोलीस तिकडे पोस्टमॉर्टमच्या इथे, तर त्या मुलांनी लगेच तिला आयडेंटिफाय केलं की त्याचीच पत्नी आहे म्हणून। असं अधिक चौकशी केली असता आम्ही काही तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली। त्या तांत्रिक साधनांच्या याच्यावरून आम्हाला समजून आलं की हाच आहे म्हणून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुललेला आहे। त्यामध्ये आरोपी नाव आहे विकीराव यादव, वय 19.5 वर्ष, त्याला अटक केलेली आहे। त्यांनी तिचे पत्नीला अमृता कुमारी विकीराव यादव हिला त्यांनी मारल्याचं त्यांनी कबूल केलं। चारित्र्याच्या संशयावरून हे झालेलं आहे। त्याला अटक केलेली आहे, ते कोर्टात हजर करत होते। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण।